संधी दिली सन्माननीय मंच। एका कवितापासून मी सुरुवात करणार। जेवढे आज विद्यार्थी इथे बसलेले त्या सर्वांसाठी हे कविताची एक पहिली ओळ मी फक्त सांगणार। तुला तुझीच पुरी करायची, आवडली तर टाळीने स्वागत करू शकतात। तुला तुझीच पुरी करायची, हौस आकाश उंच ओढायची, कर गडा तयारी मनाची, कधी झुकायची कधी नडायची, लोक डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र, लोक डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र। माझं एक नवीन पुस्तक येत आहे। पुस्तकाचं नाव आहे रामायण के 4 परम रहस्य। त्याचे 2 रहस्य मी फक्त सांगणार आहे या मंचावरून। पहिला रहस्य, जामवंत प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक जण इथे जे भारतीय बसलेले प्रत्येक मध्ये एक हनुमान लपलेला आहे। पण काय असतं त्याला माहीत नसतं माझ्यामध्ये हनुमान आहे, तो विसरून जातो कधी कधी। आणि त्याला एक गरज असते एका मेंटरची, एक गुरुची, एक टीचरची गरज असते आणि त्याला म्हणतात जामवंत। आपल्या आयुष्यामध्ये एक जामवंतची गरज आहे। तर पहिला रहस्य जामवंत, तुमच्या आयुष्यामध्ये एक जामवंत पाहिजे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु, एक जामवंत पाहिजे। तुम्ही ज्यांना पण जे कोणी मोठे झाले असेल, जे कोणी महान व्यक्ती झाले असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये एक तरी मेंटर होते। तर प्रत्येक माणूस, मला असं वाटतं की तो हनुमान आहे आणि त्याला एक जामवंतची गरज आहे। दुसरा, आपल्याला जे काही काम मिळतं ना त्याला जबरदस्त नाही करा। छोटासा म्हणजे साईडचा पण काय रोल असेल ना, मी बघितलं 2 विद्यार्थी झेंडा घेऊन उभे होते, त्यांनी पण काय अप्रतिम रोल केला। म्हणजे आजपासून जे काही काम मिळतंय त्याला जबरदस्त, म्हणजे असं करायचं ना इतिहासमध्ये नाव झालं पाहिजे। एग्जाम्पल देतोय, 5 लोकांचा एग्जाम्पल आहे रामायणमध्ये। पहिला एग्जाम्पल आहे केवट, दुसरा एग्जाम्पल आहे जटायू, तिसरा एग्जाम्पल आहे नल आणि नील, चौथा एग्जाम्पल आहे शबरी। शबरीचं नाव ऐकलंय? छोटासा रोल होता पण इतिहासामध्ये अमर झाली। आणि शेवटचा वो गिलहरी थी ना, गिलहरी, स्क्वेरल क्या बोलते हैं, स्क्वेरल, वो छोटा सा उसका वाटा था। जब वो राम सेतु बन रहा था तो जो गिलहरी थी वो छोटा सा मिट्टी उठा के पानी में डाल रही थी। प्रत्येक जण बोलतो काय एवढं काय करताय, त्यांनी काय होणार? मग त्यांनी जे सांगितलं ते रिप्लाय प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक माणसाने ते लक्षात ठेवलं पाहिजे। बोले जब इतिहास लिखा जाएगा ना रामायण का, तो मेरा नाम तमाशा देखने में नहीं कुछ करने वालों में होना चाहिए। और उसी के बाद ऐसा बोला जाता है भगवान राम ने उनके वो गिलहरी के ऊपर वो ऐसा हाथ लगाया था, वो आज भी अमर हो गए हैं। बहुत बहुत धन्यवाद, मुझे आपने सम्मान का मौका दिया। दिल से, मन की गहराई से धन्यवाद सर। थैंक यू सर।